विचारा साहेब, आज काय नेमकं मशाल मोर्चा? शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं अडवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक या महाराष्ट्रात होते, तीच फसवणूक, तीच अडवणूक शेतकऱ्यांची या बुलढाण्यामध्ये सुद्धा होते. आज मागच्या काळात अतिवृष्टी झालेली, या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या, आज या बुलढाण्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, प्रचंड प्रमाणात उत्पन्न असून सुद्धा या शेतमालाला भाव नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अनेक नागरी प्रश्न आहे, अनेक समस्या आहे. सरकारला निवेदन दिले, सरकारला विनंती केली, परंतु सरकार ऐकायला तयार नाही. कारण हे सरकार बहिर आहे, हे सरकार मूक आहे, हे सरकार आंधळ सुद्धा आहे. आणि म्हणून याचे डोळे उघडले पाहिजे, याचे कान उघडले पाहिजे. या हेतूनं शिवसेनेच्या बुलढाणा शाखेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवंत यांनी या मोर्चाचं आयोजन केलंय. शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील न्याय देण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे. साहेब, नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे याकरता काँग्रेस आक्रमक झालेली आहे. काय सांगाल, महायुती आघाडीमध्ये यामध्ये काही मतभेद होऊ शकतात? काँग्रेस आक्रमक झाली म्हणजे कोण आक्रमक झालं? काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट आलेले आहे. कोणत्या नेत्यांचे? विकास ठाकरेंचं स्टेटमेंट आलेलं आहे. विकास ठाकरे काय? स्टेटमेंट आलेलं आहे. विकास ठाकरे, लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील. राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, विजय वडेट्टीवार साहेब आहेत, सत्यजित पाटील साहेब आहेत, वर्षाताई गायकवाड आहेत. हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत. याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल. बाकी जिल्ह्यातले, तालुक्यातले कार्यकर्ते, आमदार बोलत असतात, त्याचं एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा दावा आहे. आम्ही कोणीही दावा केलेला नाही. सध्याच्या घडीला हे भ्रष्टाचारी सरकार, हे टक्केवारीचं सरकार, हे गद्दारांचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं पाहिजे. या राज्याचं स्वाभिमानाचं सरकार आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. कोण मुख्यमंत्री होईल हा प्रायोरिटीचा विषय नाही. सगळ्यात आधी यांना घरी बसवणं हा प्रायोरिटीचा विषय आहे, राज्याच्या हितासाठी. महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी करण्यात येत आहे, त्यांना एक्झिट करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काय वाटतं? असं मला वाटत नाही. कारण त्यांच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना, चक्की पिसिंग सांगत असताना, फडणवीस सांगत असताना, नरेंद्र मोदीजींनी संसदेत आरोप केलेले असतानाही त्यांना पक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांना अशा पद्धतीनं बाहेर काढण्याचा काही प्रयत्न होईल. भरत गोगावले यांना शिवसेनेच्या एका आमदाराचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. भरत गोगावले असेल, कोणत्या आमदाराचा विरोध होता मला असं वाटतं ते समोर आलेलं आहे. त्याचं नाव माझ्या मते संजय शिरसाट हे आहे. दोघांनाही ओसाडगावची पाटीलकीचं कारभार दिलेला आहे. एकाला सिडकोचं अध्यक्षपद, एकाला एसटी महामंडळ. ह्या ओसाडगावच्या पाटीलक्या आहेत. आणि याचाच अर्थ तुमच्यातच किती अंतर्गत मतभेद आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. असे मतभेद असताना बाकीच्यांना आम्हाला जास्त शिकवण्याची त्यांनी गरज नाही. इम्तियाज जलील यांची